नमस्कार. मी ज्योती बचवार गोविंदराज या ठिकाणी आपल्याला व्यंकटेश विजय या ग्रंथाचा 8वा अध्याय वाचून दाखवणार आहे. त्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. राजा आकाशराज यांनी व्यंकटेश आणि राजकन्या पद्मावती यांच्या विवाहास दिलेली संमती वैशाख शुद्ध दशमीस काढलेल्या विवाहाचा मुहूर्त श्री व्यंकटेश याला पद्मावतीचे पाणीग्रहण करण्यासह कुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र घेऊन शुकमुनी व्यंकटगिरी पर्वताकडे आले. व्यंकटेश आणि बकुलादेवी यांनी पुढे होऊन शुकमुनींचे स्वागत केले. आश्रमात आणून त्याने वाद्यपूजन केले. प्रसन्न झालेल्या शुकमुनींनी मोठ्या आनंदाने ते विवाह प्रस्तावाचे पत्र व्यंकटेशाच्या हाती दिले. प्रभू, आपण खरंच धन्य आहात, आपली लीला अनकालिनी आहे असे म्हणून शुकमुनींनी व्यंकटेश रूपधारी महाविष्णूंना वंदन केले. तो शुभ समाचार वाचून बकुलादेवी व व्यंकटेश यांना आनंद झाला. मोठ्या विनयाने तो प्रस्ताव मान्य असल्याचे व आपण वैशाख शुद्ध दशमीस विवाहास तर नारायणपूर येथे येत आहोत अशा आशयाचे पत्र त्याच मुनींच्या हाती आकाशराजाकडे पाठवून दिले. त्यामुळे दोन्हीकडे एक आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्या आनंदात असेच काही दिवस भुरकन निघून गेले आणि एक दिवस बकुलादेवी म्हणाली, अरे व्यंकटेश, तुझं लग्न ठरवले ना, आपण मग लग्नाच्या दृष्टीने काही हालचाली करायला नकोत का? अरे आमंत्रण आहेत, आला गेला पाहुणा, त्याचं आगत स्वागत, भोजन, निवास इत्यादी बाबत तयारी करायला नको का? मग आपण ती तयारी केव्हा करणार होय ग माते? हो, आता खरंच ती सर्व तयारी आणि ती पण मलाच करायची हवी, नाही का? मी फार विसरूनच गेलो होतो की माझं लग्न आहे. असा काहीसा विनोद करीत व्यंकटेश म्हणाला. मग नारायणाने तो विषय मनावर घेतला. नारद व गरुड यांचे ध्यान करून त्यांनी बोलवून घेतले. देव देवता ऋषी मुनी सर्वांना ह्या विवाहाचे आमंत्रण देण्याचे काम त्या दोघांवर सोपविण्यात आले. विश्वकर्म्यास आमंत्रित करून त्याला सर्व वऱ्हाडी मंडळीच्या साठी निवास व्यवस्था, मंडप घालणे याची व्यवस्था करण्यास सांगितले. प्रत्येकासाठी निवास, भोजन, बसणी इत्यादीसाठी खास व्यवस्था करण्यास आली. उत्तम शासन, जलव्यवस्था, प्रत्येकाचे उचित आगत स्वागत या सर्वांची कोणी काय, कुठे व कशी व्यवस्था करायची ह्याची नियोजनपूर्वक सर्व आखणी करण्यात आली. यावर एक एक देवदेवता यांची नेमणूक करून प्रत्येकाला सर्व उचित मार्गदर्शन करण्यात आले. हळूहळू पूर्व नियोजनानुसार सर्व गोष्टी घडू लागल्या. विवाह सोहळ्याची उत्तम व्यवस्था होऊ लागली. गोविंदा गोविंदा गोविंदा.